यशवंतराव चव्हाण साहेबांनी अत्यंत समर्पक शब्दामध्ये म्हटलं आहे की जेव्हा स्त्रीमध्ये बदल होत जातो तेव्हा समाजातही बदल होणे अटळ आहे. समाज बदलाची प्रतिक्रिया ही स्त्रीच्या बदलात प्रतिबिंबित होत असते. त्यामुळे स्त्री ही समाज बदलाची इंडेक्स असते. आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारामध्ये समाज परिवर्तनाचं अत्यंत गहन तत्व दडलेलं आहे. यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचे योगदान पूर्वीपासूनच अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. शेतीतील मेहनत, कुटुंबाची जबाबदारी आणि समाजातील भूमिका या तिन्ही स्तरावर महिला कष्टपूर्वक काम करत असतात. 4 दिवसापूर्वीच राज्याचा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये सादर केला. त्या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी सुद्धा महिलांच्या उन्नतीसाठी सातत्यानं काम केलं. संकल्प सादर करण्यासाठी त्यांची जोरदार सभापती महोदय, शेवटी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं राज्यातील सर्व माता भगिनींसह त्यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाला मनापासून मी शुभेच्छा देते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देते. माननीय सभापती महोदय, आपल्या ग्रामीण मातीतून आलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी स्त्रीच्या कष्ट, धैर्य आणि जिद्दीचे अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दात वर्णन केले आहे. त्या म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. आपल्या सगळ्याला हे माहिती आहे, पण त्यांचा अर्थ खूप खोल आणि सखोल आहे. या ओळीमध्ये स्त्रीच्या सहनशीलतेची, कष्टाची, सृजनशक्तीची ताकद दडलेली आहे. आजची स्त्री अशा जिद्दीने संकटांना सामोरी जात स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाजाचा विकास घडवत आहे.